रोजंदारीपर्यंत बेरोजगारीपर्यंत हा विषय पुढे जातो. वीज दर कमी होणार असतील, रेट वाढलेत 25 ते 30% इंडस्ट्रीला त्याचा फटका बसणार. म्हणजे त्यांनी केलेली एवढी मोठी 20 तासाची गुंतवणूक ती 8 तासावर आली तर लोकांना माहितीच नाही, काय निर्णय झाला हा माहितीच नाही. अदानीकडे मीटर नाहीये. पुण्यामध्ये तरी ते अदानीला आहे, मीटरचा तुटवडा आहे. जुने बसवलेले मीटर काढून अदानीचे मीटर बसवलेले आहेत. नुकसान झालेल्या लोकांचं. आजही मीटरिंगची काही सिस्टीम नाहीये. वीज बिल अशी वेगळ्या पद्धतीची येत आहे. त्या माणसाला 5,400 रुपये बिल होतं, त्याला 54,000 60,000ची बिल आलेली. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्र सरकारची तुम्ही जाहिरात बघत असाल. वेगवेगळ्या योजना प्रकल्प सांगत असताना ते जाहिरात करतात की निर्णय वेगवान, गतिमान महाराष्ट्र सरकार. इथे एक वेगवान निर्णय झालेला आहे आणि पण महाराष्ट्र गतिमान करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राला कुठंतरी महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावण्याचा त्याच्यातून काम होतंय की काय अशी शंका निर्माण होण्यासारखा हा विषय आहे. हे प्रसिद्धी पत्रक आहे ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन न काढलेलं. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग जो आहे ते आणि महावितरण कंपनी यांनी सौर ऊर्जा, आता त्याचं सगळीकडे स्वागत होत आहे. केंद्रामधलं जे भाजपचं सरकार आहे, मोदी सरकार आहे, त्यांच्याकडून तर या सौर ऊर्जेला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रसिद्धी केली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, बूस्टर डोस दिले जात आहेत त्यासाठी. पण महाराष्ट्रात नेमकं असं काय होत आहे की प्रत्येक वेळेला, म्हणजे अनेक वेळा असे निर्णय येतात की इथं महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेचे जे काही उद्योग आहेत किंवा त्याच्यामध्ये काम करणारे व्यापारी आहेत, ग्राहक आहेत, यांच्यासाठी मात्र कुठंतरी एक अंधारामध्ये काहीतरी घडतंय का? खरं तर हा सगळा प्रकाशाचा उद्योग आहे, पण इथं काय घडतंय हे सगळं समजून घ्यायचंय आपल्याला. या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये माझ्या बरोबर बोलण्यासाठी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कमलाकर सर आहेत. काय नेमकं याच्यामध्ये झालंय की तुम्ही हे सगळे एका आंदोलनाच्या पवित्र्यात आहात, कुठंतरी साशंक आहात, नेमकं काय घडलंय? महावितरण ही संस्था एका ठराविक कालावधीनंतर वीज दर निश्चित करण्यासाठी एक प्रक्रिया राबवत असते. त्यासाठी त्यांनी MYT म्हणून फेब्रुवारीमध्ये एक निर्णय जाहीर केला. त्याच्यामुळे मल्टी इयर टेरिफ अशा पद्धतीचे वीज दर ठरवले जातात. त्यासाठी त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आणि ते करत असताना त्याच्यासाठी जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते MERC म्हणजे जे लवाद आहे त्यांच्या नियामक मंडळ जे आहे त्याच्यापुढे तुमच्या जे काय ग्रीव्हन्सेस आहेत, जे काय तुमचं म्हणणं आहे ते मांडण्यासाठी संधी उपलब्ध केली. साधारण 1 फेब्रुवारीपासून फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत महाराष्ट्रातल्या पूर्ण 5 मोठ्या शहरांमध्ये पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथे लवाद जागोजागी पोहोचला आणि 5 ठिकाणी त्यांनी सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यामध्ये मुख्यत्वे छोटा कंझ्युमर, इंडस्ट्रीयल मधले लोक, हॉटेल, हॉस्पिटल, हॉस्टेल्स या सगळे जे ग्राहक होते यांचा, त्याचबरोबर सोलरमध्ये व्यवसाय करणारे आमच्यासारखे जे सगळे प्रतिनिधी, आमच्या प्रतिक्रिया त्यांनी घेतल्या आणि अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये सगळ्या प्रतिक्रिया ह्या ईमेल माध्यमात त्यांनी मागवल्यानंतर त्यांची वेबसाईट हँग होईल इथपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे त्याला विरोध आला. त्या प्रतिक्रिया विरोध आला, पण त्याच्यामध्ये नेमके मुद्दे काय होते की ज्याला विरोध होता? त्याच्यामध्ये 2 ते 3 महत्वाचे मुद्दे होते की जे ग्राहक त्यांच्या स्वतःच्या खर्चाने, स्वतःचा पैसा खर्च करून, स्वतःची जागा उपलब्ध करून ज्या सोलर सिस्टीम बसवून घेणार होते त्याच्या मार्फत जी होणारी वीज निर्मिती आहे त्याचा मोबदला त्यांना मिळणार होता. परंतु महावितरणचं असं म्हणणं आहे की आम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेला आहे त्याच्यासाठीचा मोबदला म्हणून ते आम्हाला त्याच्यातला अर्धाच वाटा देऊ शकत होते. म्हणजे 7 ते 8 तासाचाच त्यावेळेस त्यांनी तो टेरिफ त्यावेळेस डिक्लेअर केलेला होता. त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा तोटा ग्राहकांना होणार होता की त्यामुळे त्यांनी केलेली जी गुंतवणूक आहे ज्याचा परतावा त्यांना जे एका मर्यादित वेळेमध्ये लवकर मिळणं आवश्यक आहे तो न मिळता तो लांबणार होता.
तो लांबला असल्यामुळे साहजिक त्या ग्राहकाचं नुकसान होणार होतं. त्याच्यामुळे तो सोलर पासून परावृत्त होणार होता. त्याची जी आत्ताची सध्याची जी चालू होती त्याच पद्धतीने तो महागड्या दराने वीज घेणार होता. आमचा इनडायरेक्ट त्याच्यामध्ये लॉस असा होणार होता की सोलर ग्राहक हा त्याच्यापासून लांबला गेला तर आमच्या सोलरचा बिझनेस कमी होणार होता. अशा पर्यायाने एकमेकांवर विपरीत परिणाम होणार होते. पर्यायाने रोजंदारीपर्यंत बेरोजगारीपर्यंत हा विषय पुढे जातो की जसं जसं इंडस्ट्रीला सेटबॅक येतो तसं जसं काम कमी झालं तर अर्थात लोकांचा रोजगार त्यामुळे कमी होतो. त्याच्यामुळे सगळ्यांचं मिळून हेच म्हणणं होतं की हे धोरण आहे ते चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. लवादाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद देऊन सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या आणि फेब्रुवारी पासून मार्च पर्यंत अभ्यास करून मार्च 30 तारखेच्या दरम्यान त्यांनी ह्याचा प्रॉपर चांगल्या पद्धतीने निर्णय दिला. आणि तो निर्णय दिल्यानंतर त्याच्यामध्ये महावितरणनी ज्या सगळ्या गोष्टी सुचवलेल्या होत्या त्या लवादानी बऱ्यापैकी सगळ्या फेटाळल्या आणि जी पूर्वीची जी प्रक्रिया चालू होती तीच कंटिन्यू करावी असं लवादानी मान्य केलं आणि तो निर्णय जाहीर केला. तो निर्णय खरं तर जाहीर केला, परंतु नेमकं काय माशी कुठं शिंकली? कारण असं ऐकलं की याच्यामध्ये पुढचा जो निर्णय केला त्याच्यात जशी पूर्वी प्रक्रिया राबवली, तुमच्या प्रतिक्रिया सगळ्यांच्या मागवल्या, त्या सगळ्या गोष्टींना फाटा देत पुन्हा निर्णय केला. तो निर्णय नेमका काय? निर्णय झाल्यानंतर एक 8 दिवसाच्या कालावधीतच महावितरणने त्याच्यावर आक्षेप नोंदवला आणि पुन्हा एकदा त्यांनी आयोगाला सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही, याच्यावर फेरविचार व्हावा, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे हे केलं. मग आयोगाने लगेच त्याच्यावर असा निर्णय घेतला की आता याला स्थगिती देऊ आणि पूर्वीची योजना जी आहे ती चालू ठेवू, स्थगिती देऊ, आम्ही परत एकदा त्याचा अभ्यास करतो. आता अभ्यास करतो म्हटल्यावर मागे एवढा त्यांनी मोठा खटाटोप केला, पब्लिक हिअरिंग्ज मागवल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातनं ईमेल्स मागवले, हे केलं ते केलं. असं न करता त्यांनी परस्पर अचानक एक दिवशी 8 दिवसापूर्वी असा निर्णय जाहीर झाला की हे नाही, महावितरणनी जे मांडलेलं आहे तेच योग्य आहे आणि त्याच पद्धतीने आता नवीन वीज दर लागू होतील आणि तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे चालू होतील. स्वाभाविकच हे लक्षात आल्यानंतर असं दिसतंय की वीज दर कमी होणार असतील 5 वर्षांनी 10 वर्षांनी, पण आत्ता त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे. रेट वाढलेत. 25 ते 30% इंडस्ट्रीला त्याचा फटका बसणार आहे. चांगल्या ज्या इंडस्ट्री 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत त्यांना त्याचा उपयोग नाही आहे. म्हणजे 24 तास पूर्वी जी वीज, 24 तासातली 20 तास जी वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार केलेली वीज वापरायला मिळत होती ती आता 8 तासावर आली. म्हणजे त्यांनी केलेली एवढी मोठी 20 तासाची गुंतवणूक ती 8 तासावर आली तर स्वाभाविकच त्याला मोठा धक्का येतो. आणि आज कसं आहे की हे लोकांना माहितीच नाही, काय निर्णय झाला हा माहितीच नाही. मग स्वाभाविक आमच्या असोसिएशनने वरिष्ठ याच्यामध्ये दाद मागण्यासाठी आम्ही हायकोर्टात त्याचं रिट पिटिशन दाखल केलेलं आहे की जे आम्हाला मान्य नाही आहे. याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, ग्राहकाचं नुकसान होत आहे, ग्राहकाला त्याचा फायदा मिळणार नाही आहे. ग्राहकांना फायदा मिळणार नाही असे आत्ताचे नुकसान होणार आहे. म्हणजे एक तर व्यावसायिक म्हणून तुमच्या पातळीवरती तुमचा उद्योग, तुमचा व्यापार कमी होऊ शकतो, पण ग्राहकांच्या लेवलवरती काय नेमकं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? पूर्वी कसं होतं की 10 किलोवॅटच्या वरचे जे ग्राहक होते, कमर्शियल जे ग्राहक होते किंवा इंडस्ट्रीयल ग्राहक होते, त्यांचं आम्ही बिल कॅल्क्युलेट करायचो की 1 महिन्यात त्यांना किती ते वीज वापरतात महावितरणची. तर ते आम्ही 5 तास सोलर वापरून ते त्यांचे बिल किती कमी होता येईल किंवा 20 तासाचं त्यांचं बिल कमी होईल हे आम्ही कॅल्क्युलेट करायचो. परंतु जर आता 8 तासाच जर त्यांना वापर मिळत असेल तर मग समजा एक उदाहरण देतो की एखाद्या कंपनीचं महिन्याचं कन्झम्पशन 10,000 युनिट होते आणि त्यातले दिवसाचे 3 ते 4,000 युनिट आहेत आणि रात्रीचे 12,000 युनिट आहेत. तर आधी जे होतं की 3 ते 4,000 युनिटचे संध्याकाळी 6 ते 10 ह्या वेळेत पीक पिरियड म्हणायचं की त्यावेळेस तुम्हाला त्या सोलरचा फायदा मिळणार नाही, पण बाकीचे 20 तासात जे तुम्ही वापरता ते त्या 6 तासात तुम्ही जे जनरेट केलंय सोलरकडनं त्याचा तुम्हाला परतावा त्या 20 तासाच्या युनिटच्या अगेन्स्ट भेटायचा. परंतु आता तो 8 तासासाठीच तुम्हाला परतावा मिळणार आहे. तर म्हणजे जे आधी ते 3 ते 4,000 युनिटचेच पैसे भरत होते ते आता त्यांना 8,000 युनिटचे पैसे भरावे लागणार. तर मग ते विचार करतील की मी एवढे पैसे खर्च करून सोलर लावलाय आता, आणि हा मुद्दा असा आहे की ज्यांनी लावलाय त्यांना बी हा लागू होणार आहे निर्णय.
म्हणजे ज्यांनी 20 तासाच्या हिशोबाने सोलर लावलेत त्यांचं तर 100% नुकसान आहे, कारण त्यांची जी वीज एक्स्ट्रा तयार होणार आहे ती MSEB कवडी मोलाने घेणार आणि त्यांना म्हणजे 2 आणि 3 रुपयांनी पैसे देणार, ते बी त्यांच्या क्रेडिट करणार 1 वर्षानंतर. आणि आता त्यांच्याकडनं 7, 8, 9 रुपयांनी पैसे घेणार आहे. त्याच्यामुळं आता जे सोलर व्यावसायिक आहेत आणि जे आता नवीन नवीन रोज सोलरमध्ये नवीन व्यवसाय करायसाठी येतोय माणूस, की त्यांना वाटतं की मोदी सरकारच्या निर्णयामुळं की पुढं 5-10 वर्ष अजून सोलर चांगलं चालत आपण त्या व्यवसायात जाऊ, ते आता कमी होणार. आणि हे जर सोलर बसवणंच कमी झालं तर रोजगार कमी होणार, की आमच्या कंपनीत आता काय आम्ही कामाला लोक ठेवलेले आहेत, जर आम्हाला बिझनेसच मिळणार नाही तर आम्ही त्यांना कामावरून काढणार, बेरोजगारी वाढू शकते. बेरोजगारी वाढणार. हे मला सांगा, का सोलर एनर्जीच्या संदर्भात खूप गाजावाजा होतो, ग्रीन एनर्जी म्हणून त्याची प्रसिद्धी केली जाते आणि केंद्र सरकारचा तर हा अगदी म्हणजे आवडता प्रोजेक्ट आहे. हो, आणि जागतिक पातळीवरती आपण त्याला प्रमोट करतोय. मला सांगा की याच्यातून साधारणतः महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, किती ग्राहक आहेत, किती वीज निर्मिती होते, याची काय आकडेवारी तुमच्याकडे असोसिएशनकडे असेल? साधारण 1 कोटी ग्राहक कंझ्युमर आहेत महावितरणचे, असे साधारण आकडा आहे. आणि त्याच्यापैकी फक्त 3150 मेगावॅट एवढीच आत्ता ह्या सोलरच्या माध्यमातून झालेली आहे. अजून 5000 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी 3800 झालेले, मेगावॅटचं टार्गेट 5000 मेगावॅटचं टार्गेट होतं, ते करायचे अजून शिल्लक आहे. आणि ह्या व्यतिरिक्त मात्र महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त इंडस्ट्रियल राज्य असं धरलं जातं, परंतु इथं जी सकारात्मक पद्धत किंवा पॉझिटिव्हनेस इंडस्ट्रीला जो पाहिजे सरकारकडनं तो नसून बाकी इतर राज्यांची जर तुम्ही तुलना केली तर तिथे खूप साऱ्या गोष्टी बेनिफिशियल किंवा खूप साऱ्या फायदेशीर गोष्टी सोलरसाठी आहेत. म्हणजे फेसलेस पॉलिसी आहे, पेपरलेस पॉलिसी आहे, तिकडे तांत्रिक मान्यता किंवा मंजुऱ्या खूप कमी वेळात मिळतात, तिकडे मीटर्स अवेलेबल आहेत. इकडे महाराष्ट्रामध्ये आज सिस्टीम्स एका ग्राहकांनी 2-2, 3-3 महिन्यापूर्वी सुद्धा लाखो रुपये खर्च करून मीटर्स सिस्टीम बसवलेले आहेत, पण त्याला मीटर अवेलेबल नाही, कारण एकाच कंपनीला ते काम दिलेले. 4 कंपनीला तसं प्रत्यक्षात दिलेलं आहे, पण एक जी नावाजलेली कंपनी अदानी त्यांना दिलेलं आणि त्यांच्याकडे मीटरच अवेलेबल नाही. म्हणजे 4-4 महिन्यांची गुंतवणूक लोकांची वाया चाललेली आहे. हे काय तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये खरं तर फेवरेबल असायला पाहिजे आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त सेव्हिंग करतं, पण त्या दृष्टीने सरकारचं सकारात्मक. अदानीकडे मीटर नाहीये ही जरा गोष्ट थोडी स्पष्ट करून सांगता का, कारण नेमकं काय? त्यासाठी आम्ही अगदी पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे की अशा पद्धतीचा आदेश त्यांना दिला की तुम्ही त्यांच्यातले मीटर ह्या उपलब्ध करून द्या, परंतु एवढी मागणी एकत्र त्यांना एकाच वेळी आल्यामुळे त्यांच्याकडे तशा पद्धतीचा पुरवठा करण्याचं कुठलीही यंत्रणा नाहीये, त्यांच्याकडे स्टॉक नाहीये आणि ते प्रॉपर पद्धतीने आज मीटर उपलब्ध करून देत नाहीयेत. आणि ह्यासाठी महावितरण सुद्धा हातबल आहे, कारण महावितरणकडनं ते काढून घेतलेलं आहे. पूर्वी महावितरणकडे आम्हीच मीटर विकत घ्यायचो, ते टेस्टिंगला टाकायचो, महावितरण टेस्टिंग करून दिल्यानंतर निदान ते मीटर बसत होतं. त्यासाठी जे मीटरच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या त्या थोड्या वेगळ्या कंपन्या असल्यामुळे सप्लाय होत होता, थोडा उशिराच होत होता पण होत होता. पण सोलर एनर्जी सोलर हे ऍक्च्युली स्मार्ट मीटरचं काम त्यांना दिलेलं आहे, पण आता सोलर नेट मीटर म्हणून तेच मीटर इथं वापरलं जातं. इथे तुम्हाला काय मुद्दे मांडायचे? मीटर बसवण्याचा जो आहे तो एक कन्सेप्ट असा आहे की स्मार्ट मीटर म्हणजे सगळ्यांचेच मीटर बदलले जात आहेत. सगळ्या म्हणजे ज्याच्याकडे सोलर नाही त्याचाही मीटर बदलता जातोय आणि ज्याच्याकडे सोलर आहे त्यालाही मीटर बदलून घ्यावं लागतोय. सोलर मीटर बदलण्याचा कन्सेप्ट असा आहे की भविष्यात तुमच्याकडे नाहीये सोलर पण तुमच्याकडे स्मार्ट मीटर आहे, तर भविष्यात तुम्हाला नेट मीटर किंवा सोलर मीटरसाठी वेगळं काम करावं लागणार नाही. त्यालाच तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये काही चेंजेस केले तर ते तुम्हाला करता येईल. पण ह्या सगळ्या महाराष्ट्र राज्याचा मीटर बदलण्याचा जो काही लोड आहे तो झेपत नाहीये आणि त्यामुळं जे काही सोलरचे प्रोजेक्ट कार्यान्वित होत आहेत लोकांना पाहिजेत त्यासाठी मीटरचा तुटवडा भासतोय. मोठ्या इंडस्ट्रीयलचे मीटर जे आहेत 40-200 म्हणजे मोठ्या काम फक्त अदानी ग्रुपला दिलं. हा, पुण्यामध्ये तरी ते अदानीला आहे. म्हणजे आणि मीटर मिळत नाही, मीटरचा तुटवडा आहे. म्हणजे इंडस्ट्रीयल मीटरचा तर तुटवडा नक्कीच आहे. मोठ्या प्रोजेक्टचे मीटर त्यांच्याकडे मिळत नाहीत आणि मग आम्हाला मार्केटमध्ये परत मागे तर असं झालं होतं की हे सुरू झालं तेव्हा आमच्या डिस्ट्रीब्युटर्सनी सप्लायरनी मीटर घेऊन ठेवले, पण नंतर असं निघालं की नाही आता मीटर तुम्ही द्यायचे नाही, मीटर हे देणार. म्हणजे काही वेळेला असंही झालेलं आहे की जुने बसवलेले मीटर काढून अदानीचे मीटर बसवलेले आहेत आणि नुकसान झालेलं लोकांचं. आजही
मीटरिंगची काही सिस्टीम नाहीये. वीज बिलं अशी वेगळ्या पद्धतीची येत आहेत. कारण का तर त्याचं काही होतच नाहीये. लोकांना एक सिस्टम बसवली, ज्या माणसाला 5,400 रुपये बिल होतं त्याला 54,000 60,000ची बिलं आलेली आहे. आता किती ग्राहक आहेत साधारण? ग्राहकांची संख्या काय असेल? बऱ्या ग्राहकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग तयार झालेला आहे. डोमेस्टिक मध्ये तर आहेच आहे, इंडस्ट्रीयल मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक तयार होत चाललाय. पण हा ते असोसिएशन कडे काय आकडा आहे का याचा? 10 लाखापर्यंत झालेली महावितरणकडे. हे औद्योगिक इंडस्ट्री सगळे मी तुम्हाला मी पंतप्रधानांना जो केलेला पत्रव्यवहार आहे तोच दाखवतो. त्याचा प्रिंटआउट द्या आणि कधी दिलेलं आहे त्याला अजूनपर्यंत उत्तर नाहीत. वेगवेगळे वेळेस पत्र लिहिले आहेत, पण अजूनही कोणीही त्याच्यात म्हणू शकत नाही की सप्लाय कधी होणार आहे, काय होणार आहे. आणि आम्हाला आमचे ग्राहक जे आहेत की ज्यांना आम्ही सांगितले की तुमचं हे सोलर बसवल्यानंतर इतक्या दिवसांनी सेव्हिंग सुरू होईल, आज ते 3-3, 4-4 महिने लाखो रुपये खर्च करून बसून झालेले, मीटर उपलब्ध नाही म्हणून ते आम्हालाच आता दोष देत आहेत की तुम्ही आम्हाला मिसगाईड केलेलं आहे, असा उलटा त्यांचा आमच्यावर रोष होतोय. मीटर उपलब्ध होत नाही हे सर्वसामान्य माणसाला न झेपणारी परिस्थिती आहे, पण आम्ही त्याला काहीच करू शकत नाही कारण मीटरच नाही उपलब्ध. महावितरणकडे नाही. मीटर नसेल तर सौर ऊर्जेचा वापर किती झाला किंवा महावितरणच्या विजेचा वापर किती झाला याचं मोजमाप होणार नाही आणि मग ग्राहकाला त्याचा फायदा मिळणार नाही. अशी परिस्थिती. बरोबर. सोलर सिस्टीम ही वरती बसवली जाते, त्याचा संपूर्ण सप्लाय सगळा खाली आणून ठेवलेला आहे. तो मीटरमध्ये फक्त प्लग इन करायचा आहे. तोपर्यंत त्याची केलेली ऊर्जा आणि त्यांनी वापरलेली इम्पोर्ट केलेली आणि एक्सपोर्ट केलेली ही मोजली जाणार नाही कारण ते मीटरच अवेलेबल नाही. आता रेग्युलर त्याचा सप्लाय चालू आहे, तो रेग्युलर जे मीटर चालू आहे त्याच्यानुसार. साधारणपणे किती दिवसांनी मीटर अवेलेबल होतो? आता मोठे मीटर जे हे सांगतात ते 2.5 ते 3 महिन्यापासून मिळत नाहीयेत. कुठलेच मीटर कोणाच्या सिस्टीम बसून झाले नाहीत. मी बरोबर सांगतोय ना? कारण कुणाच्याच मीटर तेवढे 2.5 ते 3 महिने. साधारणतः महावितरणनी जी गाईडलाईन दिलेली आहे किंवा नोटिफिकेशन दिली की सोलर सिस्टीम बसून नेट मीटर बसून तुमची ऑनलाईन व्हायला 15 दिवसाचा टाइमलाईन दिलेली त्यांनी, आणि ती टाइमलाईन आजपर्यंत कधीही पूर्ण झाली नाही. हे आमचं 14 मेचं पत्र आहे, चीफ इंजिनियर यांना लिहिलेलं आहे आणि सिस्टीम बसून झालेली आहे 11 एप्रिलला. त्यावेळेपासून मीटर नाही. हे आम्ही लेखी प्रत्येक क्लायंटचं पत्र देतो त्यांना की एवढ्या दिवशी या सिस्टीम बसून झालेत, पूर्ण सगळं झालेलं आणि तुम्ही अजून मीटर उपलब्ध करून देऊ शकत नाही. ना ते मीटर देऊ शकत ना त्याच्याबद्दलचं सविस्तर उत्तर देऊ शकत. कारण ते मीटर बसलं नाही तर सोलर सिस्टीम ऑनच करू शकत नाही. मोजमाप तर नंतरची गोष्ट आहे, परंतु ते आपण चालूच करू शकत नाही सिस्टीम. म्हणजे ती फक्त शो साठी झाली वरती. साधारण एक सिस्टीम समजा उभा करायची असेल, आता तुमच्या याच्यात तर किलोवॅटनीच मोजता तुम्ही, तर 1 किलोवॅटची जर समजा आपल्याला सिस्टीम बसवायची किती खर्च येतो? 1 किलोवॅटला साधारण 60,000 रुपयाचा खर्च येतो. आणि इंडस्ट्रीमध्ये काय त्याचं सरासरी डिमांड किती असते? संपूर्ण प्रत्येकाला सोलरची गरजच आहे, तर त्याप्रमाणे इंडस्ट्रीचा रेट हा थोडासा बदलतो, तो खाली येतो, म्हणजे 60,000पेक्षा खाली येतो. पण किती किलोवॅटचे साधारण त्यांचे प्रोजेक्ट असतात? तर म्हणजे 100 किलोवॅट, 200 किलोवॅट, 500 किलोवॅट आहेत ना, ते त्याच्या त्यांच्या वापरानुसार वापरावर. ठरतात. म्हणजे जनरली जेव्हा नाही, एक सर्वसाधारण विचार 100 किलोवॅटपेक्षा जास्त. आता मिड सेम पद्धतीच्या ज्या इंडस्ट्री आहेत साधारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगैरे या भागात इंडस्ट्रियल एरियामध्ये, तिथे साधारण 100 ते 200 किलोवॅटच्या सिस्टम्स उपलब्ध करून द्याव्या लागतात. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यांची गरज जरी जास्ती असली तरी त्यावेळेस त्यांच्या उपलब्ध असणारं छत किंवा उपलब्ध असणार टेरेस हे सुद्धा पाहावं लागतं, कारण त्याची हे पाहूनच ते करतात. आणि जो टाइम झोन आहे त्यांना रिक्वायर्ड जेवढा टाइम तिथे मिळणार आहे तेवढाच त्या सिस्टीम बसून घेणं योग्य राहतं. आता नेमकी अपेक्षा काय, तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे अपेक्षा काय व्यक्त करता? आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री आहेत, हॉस्पिटल आहेत किंवा इन्स्टिट्यूशनल ज्या आहेत, ज्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, त्यांना खूप मोठा फटका याच्यामध्ये बसणार आहे. सर्वसाधारण आम्ही अनालिसिस केलं तर ₹5.85 प्रत्येकाचा टेरिफ वाढणार आहे. आणि त्यांनी जी केलेली गुंतवणूक आहे, जी आत्ताच्या आमच्या गणितानुसार जे सध्याचे जो प्रचलित जो दर आहे यानुसार साधारण 2 वर्ष ते 2.25 वर्षाच्या आतमध्ये त्यांचा पेबॅक पिरियड होता. सोलर सिस्टीमची गॅरंटी ही संपूर्ण 25 वर्षाची असते. पूर्ण सोलर सिस्टीम 25 वर्ष व्यवस्थित चालते. त्यांच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये पैसे त्यांचे रिकव्हर होणार होते आणि पुढे त्यांना 23 वर्ष ते विना मोबदला वापरता येणार होते. आता ह्या नवीन धोरणानुसार तोच त्यांचा 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी हा रिकव्हरीचा साधारण 7 ते 8 वर्षापर्यंत
पुढे ढकलला जाईल. त्याच्यामुळे साहजिक काही लोक तर त्याच्यापासून परावृत्त होतील. ते परावृत्त झाल्यामुळे सोलरचा रेग्युलरचा खप वाढेल आणि त्यांची डिमांड कमी झाली की आमचा व्यवसाय कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या इंडस्ट्रीसाठीचं जे अपील आहे किंवा जे त्यांना योग्य वाटणार आहे की महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि इंडस्ट्री स्थापन करावी, ते याच्यापासून परावृत्त होणार. म्हणजे ते परत परराज्यामध्ये जाण्याचे धोके आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यातनं एकात एक अशा गुंफल्या गेलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी घडण्याचं मागे एक असं आमच्या सर्वांचं मत आहे की महावितरणने हे धोरण जाहीर केलं. त्यांना हे कुठल्याही परिस्थितीमध्ये राबवायचं होतं आणि ते राबवलं जाणार होतं सरकारच्या माध्यमातून, हे त्यांनाही माहिती होतं. म्हणून त्यांनी हे जाहीर केलं की तुमचे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते मांडल्यानंतर लवादा पुढे ठेवा. लवादा पुढे ठेवल्यानंतर ते लवादाने मान्यही केलं आणि नंतर परत कोर्टाच्या माध्यमातून त्याला परत नकार दिला. म्हणजे ते केलं. म्हणजे एकूण थोडक्यात कायदेशीर प्रक्रियेतनं हा फार्स केलेला आहे असं एक सर्वसाधारण दिसतंय की आता त्याला कायदेशीर स्वरूपातनच आता मंजुरी मिळाली. आता तुम्हाला कुठं काही दुसरीकडं दाद मागता येणार नाही. आम्हाला आता पुढे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये गेल्याशिवाय याच्यामध्ये पुढे कुठंच वाचा फुटणार नाही आणि याचा पुढे कालावधी पुढे लांबत जाईल. आम्हाला या गोष्टी आज कळल्यात, कालांतराने इतर व्यावसायिकांना कळतील, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. आता याच्यात तुमची मागणी काय? महाराष्ट्र सरकारने काय करावं? महाराष्ट्र सरकारने परत याच्यावर परत एकदा वेळीच विचार करून म्हणजे आमच्या सोलर इंडस्ट्रीसाठीच नाही परंतु इतर व्यावसायिकांचा सुद्धा विचार करून त्याच्याबाबत सकारात्मक पावलं घ्यावी आणि या निर्णयाला परत फेरबदल करून योग्य तो जो चालू होता आता तो लागू करावा ही आमची विनंती आहे. त्यासाठी आम्ही हे तुमच्या माध्यमातून मांडतोय. 8 तारखेला आम्ही याच्यावरची एक वेगळी भूमिका घेऊन काम बंद आंदोलनाचा एक पवित्रा घेणार आहोत. ते आमची पुढची रूपरेषा आहे. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रतिनिधी जे आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांच्याबाबत भेटून परत एकदा सरकारला विनंती करणार आहोत. आपण बघितलं सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये एकीकडे केंद्र सरकार जे आहे ते प्रोत्साहन देत आहे, दुसरीकडे आपलं महाराष्ट्र सरकार पोषक वातावरण असतानाच देखील वेगवेगळ्या क्रिया प्रतिक्रियामध्ये अडकून कशा पद्धतीने इथलं सौर ऊर्जा उद्योग जो आहे तो कसा टांगणीला लागतोय किंवा त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार ठेवली जाते. पण खरं म्हणजे याच्यामध्ये भरडला जातो तो ग्राहक आणि व्यावसायिक सुद्धा. म्हणजे ग्राहक भरडला जातोय कारण त्याला त्याचा बेनिफिट मिळणार नाही. एवढे पैसे गुंतवून जर त्याला बेनिफिट मिळणार नसेल तर तो ही सौर ऊर्जा घेणारच नाही किंवा त्याचे प्रोजेक्ट त्याच्या तिथं उभाच करणार नाही. आणि जर प्रोजेक्ट होणार नसेल तर इथला व्यवसाय जो आहे, व्यापार जो आहे किंवा उद्योग जो आहे, उत्पादन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये फारशा प्रमाणात त्याला चालनाच मिळणार नाही. एकीकडे प्रगतिशील महाराष्ट्र, गतिमान सरकार, निर्णय वेगवान अशा पद्धतीचं हे सरकार त्यांची जाहिरात करत आहे. या बाबतीतच त्यांची विसंगती का दिसून येते असं या सगळ्या व्यावसायिकांच्या म्हणण्यातून आपल्या नजरेला येत आहे. ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी यातली वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडलेली आहे. आता हे न्यायालयामध्ये सुद्धा प्रकरण आहे, परंतु न्यायालयातलं प्रकरण त्याच्यावरती कधी शिक्कामोर्तब होईल हे तुम्ही आम्ही कोणी सांगू शकत नाही. ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. परंतु महाराष्ट्र सरकार मात्र यामध्ये तत्काळ इंटरव्हेन करू शकतं आणि हा जो प्रश्न आहे हा मार्गी लावू शकतं. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी तर त्यांची रूपरेषा सांगितली, आंदोलनाची दिशा सांगितली आहे, त्यातल्या प्रक्रिया सांगितलेल्या. आपण याच्यावरती वॉच ठेवूया, नेमकं काय घडतंय याविषयी तुमच्यापर्यंत आम्ही त्या अपडेट घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनल हा पाहत राहा. आमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा, कमेंट करा. हा विषय जो आहे हा फक्त व्यावसायिकांचा नाही तर हा आपल्या ग्राहकांचा देखील आहे. आपणही अनेक जण विचार करतो की आपल्या इथं सोलर एनर्जीचा काही प्लॅन करावा का. अनेक शेतकरी आता त्यांच्या शेतीमध्ये सोलर प्लांट लावण्याचे विचार करतात, त्यासाठी सरकार जाहिरात पण करतं. पण असे जर उद्योग असतील तर कुठला शेतकरी पुढे येणार आहे, कुठला व्यावसायिक पुढे येणार आहे, हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामुळं याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आवर्जून खाली तुम्ही नोंदवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.